तोफखाना पोलिसांची मोठी कारवाई। 31 लाखांचा एमडी ड्रग्जसह दरोड्याच्या तयारीतील तिघांना अटक। अहिल्यानगर शहरातील मिस्किनमळा आणि तारकपूर परिसरात गस्त घालताना तोफखाना पोलिसांनी अवैध अंमली पदार्थ आणि दरोड्याच्या तयारीत असलेल्या टोळीवर मोठी कारवाई केली। या कारवाईत सुमारे 31,04,400 रुपये किमतीचे 150 ग्रॅम मॅपड्रॉन हे अंमली पदार्थ जप्त करण्यात आले असून तिघांना अटक करण्यात आली आहे। पोलिसांना गस्ती दरम्यान विना नंबर पांढऱ्या रंगाची स्विफ्ट कार संशयास्पदरित्या फिरताना आढळली। चौकशीसाठी पोलिसांनी कार थांबविण्याचा प्रयत्न केला असता 5 जणांपैकी 2 जण पळून गेले, तर उर्वरित तिघांनी कारसह पळ काढण्याचा प्रयत्न केला। पोलिसांनी पाठलाग करून त्यांना तोफखाना पोलीस ठाण्यासमोरील रस्त्यावर पकडले। अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये जिशान शौकत सय्यद, रिहान जावेद शेख आणि वसीम खलील बागवान यांचा समावेश आहे, तर जमीर निसार शेख आणि त्याचा एक साथीदार फरार झाला आहे। नायब तहसीलदार गणेश भानवसे आणि पोलीस निरीक्षक बालाजी वैद्य यांच्या उपस्थितीत आरोपी आणि कारची झडती घेण्यात आली। यावेळी प्लास्टिकच्या पिशव्या व डब्यात ठेवलेले 150 ग्रॅम मॉफड्रेन स्प्रे, खेळण्याची पिस्तूल, इंजेक्शन सिरीज, रबरी मुखवटे, मास्क, हातमोजे, सुताची दोरी, वाहनाची नंबर प्लेट आणि चाकू असा मुद्देमाल जप्त करण्यात आला। या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल सतीश त्रिभुवन यांच्या फिर्यादीवरून तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे। पोलीस अधीक्षक मुमुका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक वैभव कुलबर्मे, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर दिलीप टिपरसे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक बालाजी वैद्य यांच्या पथकाने ही कारवाई केली। दरम्यान अवैध अंमली पदार्थाबाबत कोणतीही माहिती नसल्यास नागरिकांनी तोफखाना पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलीस निरीक्षक बालाजी वैद्य यांनी केले असून माहिती देणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवण्यात येणार असल्याचे सांगितले आहे। काल दिनांक 19/7/2026 रोजी आपली तोफखाना पोलीस स्टेशनची जे चेन स्नॅचिंग प्रिव्हेंट करण्यासाठी जी आपली पेट्रोलिंग असते, त्या पेट्रोलिंगमध्ये आमचे प्रभारी अधिकारी बालाजी वैद्य तसेच त्यांचं डीबी पथक आहे, ते फिरत असताना त्यांना एक संशयित वाहन दिसलं। ते वाहनाजवळ ते विचारपूस करण्यासाठी, त्या वाहनाला नंबर प्लेट नव्हती, तर ते विचारपूस करायला गेले असता त्या वाहनातून 2 लोक त्या ठिकाणी पळून गेले। यांना जास्त संशय आल्यानंतर त्यांनी ते वाहन ताब्यात घेण्यासाठी किंवा ते लोक त्यांना अटकाव करण्यासाठी प्रयत्न केला, परंतु ते वाहन त्यांनी पळत म्हणजे पुढे गेलं, तर आपल्या लोकांनी पाठलाग करून ते पोलीस स्टेशनच्या समोर त्या ठिकाणी त्या वाहनाला अडवलं, त्या लोकांना अटकाव केला। मग त्यांची थोडी विचारपूस केल्यानंतर त्या वाहनामध्ये त्यांनी एक म्हणजे एमडी सदृश्य पावडर आहे असं सांगितलं। त्या अनुषंगाने आम्ही शासकीय पंच तसेच कार्यकारी दंड अधिकारी जे काही NDPS ॲक्टनुसार जे काही आपल्याला प्रक्रिया आहे, ती प्रक्रियेसाठी बोलावलं त्यांना, आणि मग पूर्ण त्याची जी पूर्ण त्या वाहनाची झडती घेतली असता त्याच्यामध्ये एक आपल्याला साधारणतः 155 ग्राम एक एमडी सदृश्य पावडर त्या ठिकाणी मिळून आलेला आहे। तसेच त्याच्यामध्ये आपल्याला एक चाकू मिळून आलेला आहे, एक लायटर सारखी गन मिळून आली, एक खेळण्याची गन मिळून आलेली, विविध मास्क, म्हणजे ते या ठिकाणी काहीतरी दरोड्याची किंवा चोरी करण्याची तयारी जे काही सामान लागते त्या ठिकाणी त्यांच्याकडे मिळून आलं, आणि ते या ठिकाणी चोरी करण्याच्या उद्देशानेच त्यांनी ते सामान बाळगलेलं होतं। या अनुषंगाने सर्व जो काही पंचनामा किंवा सर्व जप्ती करण्यात आलेली आहे। यामध्ये 3 आरोपी आहेत, जिशान शौकत सय्यद, रिहान जावेद शेख आणि वसीम खलील बागवान यांना अटक करण्यात आलेली आहे। एक आरोपी फरार आहे आणि एक आरोपी आणखीन तो अनोळखी आरोपी निष्पन्नचं काम चालू आहे। बाकी आता तो तपास आहे, तो परिपूर्ण तपास करण्यात येणार आहे की हे जे कुठून आलेलं आहे, कोण दिलेलं आहे, आणि याचं जे काही म्हणजे बॅकवर्ड किंवा फॉरवर्ड लिंकेज आहे त्यानुसार वगैरे तपास करण्यात येणार आहे। ते जे मुद्देमाल आहे साधारणतः 30 लाखाचा जो काही आपल्याला जो काही पावडर आहे, एमडी सदृश्य पावडर आहे, ते मिळालेलं आहे। बाकी सर्व जो काही वाहन वगैरे आपण एक अंदाजे 36 लाखापर्यंत सर्व मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे।